बँकवाले कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही आहे, फक्त ते पोलीसवाल्यांच्या भरोश्यावरती हे करत आहे. दिलेल्या प्रश्नाचं कुठलंही बँकने उत्तर दिलं नाही आहे. आजच्या तारखेची नोटीस आहे. देशात काय करत आहे हे माहिती पडलं पाहिजे. त्यांना पण माहिती झाली पाहिजे ना सगळ्या गोष्टीची. आणि हे काही आज आपल्याला नोटीस मोठमोठ्या उद्योगपत्याचे करोडो अरबो रुपयाचे लोन हे जनतेच्या पैशानं टॅक्सनं दिलेले असून ते माफ झालेले आहे. आणि जनतेचे लोन जे कमी पैशाचे असून त्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करतात. आणि त्या अडाणीच्या गेटसमोर सुद्धा जाऊ शकत नाही हे बँकवाले. पण गरीब माणसाच्या घराला कुलूप लावासाठी हे धावत येतात. हा कुठला न्याय आहे, हा कुठला कायदा आहे ज्यामुळे एक गरीब व्यक्ती त्याच्या घरात सुद्धा राहू शकत नाही. आणि अडाणी अंबानी हे करोडो रुपयाचे लोन घेऊन त्यांचे माफ करतात. त्याच कायद्यामध्ये आम्हाला बसवा, त्या कायद्यामध्ये बसून आमचे लोन माफ करा ज्या कायद्यामध्ये अडाणी अंबानीला माफ केलेलं आहे. लोनचे पैसे भरून पण हे लोक लोनसाठी बेकार करू इच्छिता. शेतकऱ्याचं लोन पुन्हा माफ नाही केलेलं या लोकांनी. या महाराष्ट्रामध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं नासाडी झालेली आहे, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याचं लोन माफ नाही केलेलं आहे. मला वाटतो शेतकरी ह्या अंबानी अडाणीपेक्षाही अमीर आहे. आणि घराला टाला लावासाठी हे पोलीस घेऊन येतात. आणि कुठल्याच प्रकारचं संवैधानिक त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की लॉ अँड ऑर्डर या विषयावर जप्ती थांबली आहे. आणि दोन माणसं आहेत त्यांना तिथे सहीसाठी बोलवलेलं आहे. तर मी आणि सपकाळे साहेब आणि नरवाळे साहेब आम्ही चाललो आहे पोलीस स्टेशनात. नाही इथंच घ्या ना सुधीर भाऊ, इथंच घ्या ना. इथं खुर्च्या आहेत सगळं आहे. आणि आमची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने बँक आम्हाला लिहून देणार जेव्हापर्यंत आमचे जे आवेदन लागलेले आहेत त्यांचे ते समाधानकारक उत्तर देत नाही तेव्हापर्यंत ते जप्तीला येऊ शकत नाही. आणि प्रॉपर नोटीस देऊनच ते जप्तीला येणार. यांचं एकतर्फी कथन आहे, हे लक्षात घ्यावं. बँकेने सगळ्या सर्व्हिसचे प्रोसिजर कंप्लीट केलेले आहे, कोर्टाची ऑर्डर घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं आहे. आणि यांनी अननेसेसरी जमा करून बँकेच्या सरकारी कामामध्ये अडथळा आणलेला आहे. तरी आम्ही आता प्रोसिजर कंप्लीट करून परत जात आहोत आणि यांच्या साक्षीदाराप्रमाणे काय सहाय्य देतात ते. पण आम्ही पुढच्या तारखेला येऊ आणि जप्तीची कारवाई करू. कोणी नाही दोन नोटीस होता 3 तारखेचा उत्तर द्या, नंतर तुम्ही स्वतः तुम्हाला लॉक लावून देऊ. जप्तीची कारवाई करू देणार नाही म्हणा. मला माझं घर मला पाहिजे म्हणा. दाखवा
तुम्हाला आणि तुमच्या पण आजच्या तारखेचा यांना नोटीस दिल्या का? जप्तीचं नोटीसच नाही आहे आजच्या तारखेच्या जप्तीचं नोटीस नसून पण हे बँकवाले जप्ती करायला आलेले आहेत. हे अनलिगल घरामध्ये प्रवेश करत आहेत. व्हिडिओ पाठवा मला.